तर ट्रिगोनमेट्रिक इक्वेशनच्या सोल्युशनचे दोन टाइप्स असतात. कोणते? प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय असतं? ॲक्च्युली एका रोटेशनमध्ये म्हणजे इथे 0 डिग्रीपासून तर 360 डिग्रीपर्यंत 0 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन 360 डिग्री ह्या इंटरवलमध्ये जे सोल्युशन येतात त्यांना आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल सोल्युशन. एक्सक्लुडिंग 360. आता याच्यावरती पुन्हा इकडे जेव्हा रिपिटेशन होतं असं की आता एक राऊंड झाला तर त्याच्यानंतर पुन्हा इथून पुढे जे सोल्युशन रिपीट मिळत जातात त्यांना आपण जनरल सोल्युशन म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल आता इथे हे 9 सोल्युशन्स दिलेले आहेत, 9 इक्वेशन दिलेत, स्टँडर्ड इक्वेशन्स दिलेत आणि त्याचे स्टँडर्ड जनरल सोल्युशन्स दिलेत. तर आता एक प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशनचं एक्झाम्पल बघा परत एकदा. साइन थीटा इज इक्वल टू 0 हे पहिलं इक्वेशन दिलं आहे. तर बघा तुम्हाला माहीत आहे इथे 0 डिग्रीची व्हॅल्यू कोणत्या थीटाची व्हॅल्यू असते? इथे थीटा इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू काय मिळते? 0 डिग्री, बरोबर आहे. त्याच्यानंतर 180 डिग्री म्हणजे इथं पाय, हे पण मी रेडियनमध्ये घेतो. 0 रेडियन आणि पाय रेडियनला व्हॅल्यू काय मिळते थीटाची व्हॅल्यू काय मिळते इथे? साइन थीटा इज इक्वल टू 0. तर साइन 0ची व्हॅल्यू 0 आहे आणि साइन पायची व्हॅल्यू पण 0 आहे. एका रोटेशनमध्ये एवढ्या व्हॅल्यू मिळाल्या. पुन्हा आता दुसरं रोटेशन घेतलं तर इथे काय मिळणार आहे? 2 पाय, बरोबर आहे. 0 पाय 2 पाय तर ती व्हॅल्यू पण 0च मिळणार आहे. पुन्हा इकडे पुढे गेलो तर इथे काय मिळणार आहे? 3 पाय मिळणार आहे. परत रोटेशन घेतलं तर हे इथे काय मिळणार आहे? 4 पाय. त्याच्यानंतर पुन्हा गेलो पुढे इकडे 5 पाय इथे. असं रोटेशन गेलो किंवा असं इकडून घेतलं उलटं तर ही व्हॅल्यू -पाय, त्याच्यानंतर हे -2 पाय, -पाय इथे -2 पाय. हे असं गेलो तर आपल्याला काय मिळतं? सगळ्यांच्या व्हॅल्यू 0 मिळतात. म्हणजे इथं जर बघितलं आपण, बघा इकडे इथे अँगल 0 पण आहे, 2 पाय पण आहे, 4 पाय पण आहे, 6 पाय पण आहे अँड सो ऑन. इथे अँगल काय आहे? हे 180, हे बघा म्हणजे पाय. त्याच्यानंतर हे बघा रोटेशन 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय अँड सो ऑन 3 पाय 5 पाय. हे अँगल इथंच येतात रोटेशन घेतलं. परत सांगतो 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय 7 पाय अँड सो ऑन. इकडे उलटं हे -पाय -2 पाय -3 पाय -4 पाय -5 पाय -6 पाय अँड सो ऑन. तर निगेटिव्ह व्हॅल्यू पण येतात इथे, बरोबर आहे. 0 तर झाला म्हणजे इथे -2 पाय -4 पाय -6 पाय निगेटिव्ह डायरेक्शन गेला तर, आणि इकडून निगेटिव्ह डायरेक्शन आला तर -पाय -3 पाय -5 पाय ह्या व्हॅल्यू मिळतात इथे, बरोबर आहे. आणि इथे व्हॅल्यू काय असते? साइन थीटाची व्हॅल्यू म्हणजे ह्या सगळ्यांची व्हॅल्यू काय असते इथे? 0. तर आता ॲक्च्युली याच्यामध्ये काय जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन याच्यामध्ये फरक काय? तर एका रोटेशनमध्ये म्हणजे 0 to 2 पाय एक्सक्लुडिंग दिस व्हॅल्यू. एका रोटेशनमध्ये 0 पासून तर परत ती एक्सक्लूड का केली? 2 पाय का सोडून दिलेली व्हॅल्यू आहे? तर ती 0 आणि ती एकच आहे ना, कोइन्सिडेंट व्हॅल्यू आहे एकावर एक, बरोबर आहे ना. आता इथून पुढे जे सोल्युशन येणार परत ते रिपीट होत जाणार. म्हणजे जनरली ही व्हॅल्यू जी येते ह्या इक्वेशनची, जनरली जी व्हॅल्यू येते जे सोल्युशन येतं त्याला जनरल सोल्युशन म्हटलंय. म्हणजे ते सोल्युशन काय येतं? तर n पाय लिहिलंय. म्हणजेच तिथे प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये काय येतं? थीटाची व्हॅल्यू एकदा 0 येते आणि पाय येते. हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे त्याचं. 0 आणि पाय हे प्रिन्सिपल सोल्युशन. तुमच्या लक्षात आलं का याला प्रिन्सिपल सोल्युशन का म्हणायचं? आणि थीटा इज इक्वल टू मग हे 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय, बघा हे 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय एक्सेट्रा असेच. आणि इकडे परत हे -पाय -2 पाय -3 पाय -4 पाय -6 पाय असं रोटेशनने गेलात तर हे काय मिळतं तुम्हाला?
रिपीट सोल्युशन मिळतात. म्हणजे हे इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ पाय आहेत, म्हणून थीटा इज इक्वल टू एन पाय, एन बिलॉंग्स टू झेड, हे त्याचं जनरल सोल्युशन आहे. समजलं का? हे आहे जनरल सोल्युशन. तर मला वाटतं तुम्हाला आता फरक समजला असेल जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन मधला. हे रिपीट होतात म्हणून ते जनरल सोल्युशन. तर हे सगळे 9 स्टँडर्ड इक्वेशन दिलेत, त्याचे हे असे जनरल सोल्युशन दिलेत. हे बघा, कॉस थिटा इज इक्वल टूचं सोल्युशन बघा, कॉस थिटा इज इक्वल टू 0चं सोल्युशन बघा. आता कॉस थिटा इज इक्वल टू 0 कुठे येतो? एका रोटेशनमध्ये 90 डिग्री आणि 270 डिग्री, म्हणजेच कुठे येतं? π/2 आणि 3π/2. इथं सोल्युशन काय येतं त्यांचं दोघांचंही? 0 येतं. बरोबर आहे. कॉस थिटा इज इक्वल टू 0 म्हणजे कॉस 90 डिग्री इज इक्वल टू 0 आणि कॉस 3π/2 इज इक्वल टू 0. बाकी आता परत रिपिटेशन होणार आहे. याच्यामध्ये ते प्रिन्सिपल सोल्युशन येतं. दिस इज प्रिन्सिपल सोल्युशन. कुणाचं प्रिन्सिपल सोल्युशन आहे हे? कॉस थिटा इज इक्वल टू 0. आणि जनरल सोल्युशन काय होणार? मग परत आता इथे हे π/2 आहे, हे 3π/2, पुन्हा इथे काय 5π/2, पुन्हा इथे काय येतं 7π/2, असं रोटेशन. पुन्हा उलटं जर गेला तिकडून तर परत हे -π/2, -3π/2, -5π/2, -7π/2 असं येतं. तर इथे फॉर्म्युला त्याचा जो येतो तो येतो थिटा इज इक्वल टू बघा, यांची व्हॅल्यू काय आहे? झेड, म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ झेड येतात. म्हणजेच थिटा इज इक्वल टू काय 2 इंटू एक 0 व्हॅल्यू घेऊन बघा π/2. तर हे काय झालं 0 इंटू 2n + 1 π/2. तर इथे हा आतमध्ये आहे बघा 2n प्लस फॉर्म्युला बघा 0 + 1 π/2 आलं. π/2 इथं तुम्ही काय घेतलं 1, तर किती होतं हे 3π/2. तुम्ही घेतलं इथे 2, तर किती होतं 5π/2. येतं की नाही असं रोटेशनने? तुम्ही उलटं घेतलं इथे -1 घेतलं तर किती होतं -π/2. बरोबर. इथेच सोल्युशन आहेत ना ते दोन कॉस थिटा इज इक्वल टू 0चे. बरोबर आहे. इथे घेतलं तुम्ही -2 तर ते होतं -3π/2. येतं की नाही असं उलटं? तो फॉर्म्युला त्यासाठी इथे लिहून ठेवला आहे. ओके. टॅन थिटा इज इक्वल टू 0, तर कुठं येते टॅन थिटा इज इक्वल टू 0? इथंच येते. बरोबर आहे. एक्स ॲक्सिस आणि निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर. बरोबर आहे. तर इथे आणि इथे म्हणजे हे दोन्ही सोल्युशन म्हणून सेम आहेत, एन बिलॉंग्स टू झेड. तर हे सगळे 9 स्टँडर्ड इक्वेशन आहेत, त्याच्या सोल्युशनसाठी हे फॉर्म्युले तयार होतात जनरल सोल्युशनसाठी. फरक समजला का जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन? तर पहिल्या 3चा एक ग्रुप आहे, त्याचे ते सोल्युशन सगळीकडे एन बिलॉंग्स टू झेड आहे. आणि आता इथं साइन थिटा इज इक्वल टू दुसरे दोन काय दुसरा जो ग्रुप आहे तो साइन कॉस टॅन म्हणजे थिटा अल्फा अल्फाचा साइन रेशो थिटाचा साइन रेशो दोन्ही जर इक्वल असतील तर हे सोल्युशन आहे. सिमिलरली कॉस आणि टॅनसाठी. आणि इथं काय आहे, ह्यांचेच स्क्वेअर्स आहेत, त्याच्यासाठी एकच सोल्युशन आहे. सगळ्यांसाठी एन बिलॉंग्स टू झेड आहे, त्याच्यामध्ये जो एन आला आहे तो काय आहे? झेड आहे. झेड म्हणजे काय? सेट ऑफ इंटिजर्स आहे. तर हे जनरल सोल्युशनचा हा चार्ट महत्त्वाचा आहे, हा लक्षात ठेवायचा. ह्याच्यावर पुढचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे. ठीक आहे. हा चार्ट एकदा लिहून घ्या तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून. आणि चार्ट लिहिल्यानंतर आता हे एक्सप्लेनेशन दिलं हे लिहायची गरज नाही, फक्त चार्ट महत्त्वाचा आहे. आता मी इथे क्वेश्चन्स लिहिणार आहे, ते क्वेश्चन सॉल्व करायचे. क्वेश्चन सॉल्व करायच्या अगोदर इथे व्हिडिओ पॉज करा, ह्या सगळा चार्ट लिहून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल सगळं. ठीक आहे. राईट डाऊन. आता एक्सरसाइज 3.1 मध्ये क्वेश्चन नंबर 3 आहे. फाइंड जनरल सोल्युशन्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. 4 इक्वेशन्स दिलेले आहेत. इथे मी बेसिक व्हॅल्यू लिहितो. साइन आणि कॉस π/6 π/4 π/3 1/2 1/√2 √3/2 आणि इथे √3/2 1/√2 आणि 1/2. ठीक आहे. आता मला सांगा इथे याला आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं आहे, तर इथे एकच गोष्ट करायची. आता हे साइन थिटा इज इक्वल टू 1/2 दिलं ना, मग याच्यामध्ये कुठं बसतंय आपलं सोल्युशन ते बघायचं. साइन थिटा इज इक्वल टू 0 तर त्या फॉर्ममध्ये आपल्याला इथे तर दिलेलं नाही, 0 तर नाही RHSला, हे आहे हाफ. मग इकडे बघायचं ह्या दोन ग्रुप्समध्ये. तर साइन थिटा इज इक्वल टू इकडे साइन आहे ना, मग इथे साइनवालं कुठली व्हॅल्यू मिळते का?
तर कोणत्या साईनची व्हॅल्यू हाफ आहे ते बघायचं. तर साईन पाय बाय सिक्सची व्हॅल्यू हाफ आहे, मग इथे साईन पाय बाय सिक्स. आता इथं कम्पॅरिझन कुणाशी होते याचे, साईन थिटा इज इक्वल टू साईन पाय बाय सिक्स, म्हणजे साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फाशी कम्पॅरिझन होते, बरोबर आहे. मग आता इथे काय सोल्युशन दिलेलं आहे त्याचं, थिटा इज इक्वल टू एन पाय, बरोबर आहे. देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय सोल्युशन आहे, एन पाय प्लस ऑर मायनस 1 रेज टू एन अल्फा. अल्फाची व्हॅल्यू काय आहे इथे, हा थिटा तर हा अल्फा आहे, इथं कम्पॅरिझन केली आपण, तर अल्फाची व्हॅल्यू आहे पाय बाय सिक्स आणि एन बिलॉंग्स टू झेड, बरोबर आहे. हे झालं त्याचं जनरल सोल्युशन. दिस इज द जनरल सोल्युशन. दिस इज द जनरल सोल्युशन. लाईट गेल्यामुळे मध्ये थोडा डार्क पॅच आला होता, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. तर आपल्याला बघायचं इथे कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. तर √3/2 ही कोणत्या कॉसची व्हॅल्यू आहे, मी परत लिहितो इथे व्हॅल्यू, साईन कॉस पाय बाय 6 पाय बाय 4 पाय बाय 3 1/2 1/√2 √3/2 √3/2 1/√2 आणि 1/2. तर कोणत्या कॉसची व्हॅल्यू आहे √3/2, तर ती आहे पाय बाय 6ची व्हॅल्यू, बरोबर आहे. आपल्याला सोल्युशन मिळालं पाहिजे, इथे कॉस आलं पाहिजे दोन्ही साईडला. लेफ्ट साईडला कॉस आहे, 0 जर असेल राईट साईडला तर पहिल्या 3मध्ये जाईल. ही अशी व्हॅल्यू दिलेली असेल कॉस एकीकडे किंवा साईन किंवा टॅन, तर RHSला पण साईन किंवा कॉस किंवा टॅन पाहिजे. मग आता इथे कॉस आहे, तर ही कोणत्या कॉसची व्हॅल्यू आहे ते बघायचं, तर ती आहे पाय बाय 6ची. मग इथे कॉस पाय बाय 6. आता याची कम्पॅरिझन कुणाशी होते, तर ह्या इक्वेशन बरोबर होते, ठीक आहे. मग इथे थिटाची व्हॅल्यू थिटाच आहे आणि अल्फाची व्हॅल्यू काय आहे पाय बाय 6. मग त्याचं सोल्युशन काय आहे, थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. मग देअरफॉर याचं सोल्युशन काय येईल, थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू मात्र इथे काय आहे, ती व्हॅल्यू पाय बाय 6 आहे, पाय बाय 6, करेक्ट. नाव n बिलॉंग्स टू झेड ते लिहायला विसरायचं नाही, n हा इंटिजर आहे. तर हे झालं त्याचं जनरल सोल्युशन सेकंड एक्झाम्पलचं, ठीक आहे. आता हे लिहून घ्या आणि मग थर्ड लिहा. आता थर्ड एक्झाम्पल बघा, टॅन थिटा इज इक्वल टू 1/√3. इथे पण बघायचं टॅन आहे, मग हे टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा यायला पाहिजे, कारण 0 असतं तर मग इथे आलं असतं, किंवा खाली स्क्वेअरमध्ये आहेत, इथं तर स्क्वेअर नाही, मग खालच्यामध्ये जाणार नाही, सिम्पल लॉजिक. नाव टॅन थिटा इज इक्वल टू RHSला टॅन आलं पाहिजे. मग कोणत्या टॅनची व्हॅल्यू 1/√3 आहे, तर साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन 1/√3, तर ती पाय बाय 6 आहे, टॅन पाय बाय 6. आता याची कम्पॅरिझन होते इथे ह्या इक्वेशन बरोबर. त्याचं सोल्युशन काय आहे, थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा, मात्र अल्फाची व्हॅल्यू काय आहे पाय बाय 6. n बिलॉंग्स टू झेड, हा n इंटिजर आहे. तर हे झालं थर्डचं सोल्युशन, समजलं. तर हे लिहून घ्या. आणि आता कॉट थिटा इज इक्वल टू 0. कॉट थिटा 4 नंबरचं कॉट थिटा इज इक्वल टू काय आहे 0. तर आता याचं तर डायरेक्ट सोल्युशन नाही आहे, बरोबर आहे. मग त्याचं सोल्युशन कसं काढायचं कॉट थिटा इज इक्वल टू 0चं, तर पहिल्यांदा हे टॅन कॉट थिटा, आता इथं कॉटचं तर सोल्युशनच नाही आहे, मग काय करायचं, कॉटचा रेसिप्रोकल घेतला टॅन थिटा, तर याचा पण रेसिप्रोकल, इथं काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 असतो, तर झिरोचा रेसिप्रोकल काय होईल इन्फिनिटी. मग आता हे इन्फिनिटी आलं, मग याचं सोल्युशन काय येईल, तर इकडे टॅन थिटा आहे आणि इकडे 0 नाही आहे. मग आता याचं सोल्युशन खाली शोधायचं, तर टॅन अल्फा यायला पाहिजे. तर मग टॅन थिटा इज इक्वल टू कोणत्या टॅनची व्हॅल्यू नॉट डिफाईन्ड आहे, 90 डिग्रीची आहे. सिक्वेन्सनुसार, मी सिक्वेन्सनुसार बोलतोय, तर 90 डिग्रीची आहे. मग इथे काय लिहिणार आपण, टॅन पाय बाय 2. मग थिटा इज इक्वल टू, इथे थिटा म्हणजे थिटाच आहे, अल्फा म्हणजे काय आहे पाय बाय 2. तर सोल्युशन काय येईल त्याचं ह्या फॉर्म्युलानुसार, थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा म्हणजे पाय बाय 2, n बिलॉंग्स टू झेड. हे झालं याचं जनरल सोल्युशन. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 4 बघा, सेक थिटा इज इक्वल टू √2.
आता इथे थोडासा बदल झाला आहे की डायरेक्ट इक्वेशन न दिसता वेगळ्या टाईपमध्ये दिसतात इथे. तर फर्स्ट बघा सेक थिटा इज इक्वल टू √2. मग आता इथे सेक थिटाचा रेसिप्रोकल काय, कॉस थिटा, कारण आपल्याला साईन कॉस टॅनच्याच फॉर्ममध्ये आहेत ना. मग हे सेक कोसेक किंवा कॉट आलं तर रेसिप्रोकल्स घ्यायचे. कॉस थिटा इज इक्वल टू इकडचा रेसिप्रोकल 1/√2 होईल. देअरफॉर आता हे इक्वेशन काय मिळणार आहे, कॉस थिटा इज इक्वल टू 0 तर नाही, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा यायला पाहिजे, कारण इकडे तर कॉस स्क्वेअर नाही आहे, मग खाली पण जाणार नाही. बरोबर आहे. मग कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2 कोणत्या कॉस थिटाची व्हॅल्यू आहे, π/4 ची आहे. मग इथे कॉस π/4, कॉस π/4. मग आता इथे ह्या इक्वेशनचं सोल्युशन यूज करायचं. देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय आहे ते 2n पाय प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू आहे π/4, n बिलॉंग्स टू झेड, n बिलॉंग्स टू झेड. समजलं. हे आहे त्याचं जनरल सोल्युशन. त्याच्यानंतर बघा पुढे कोसेक थिटा इज इक्वल टू -√2 काढायचं. त्याच्या अगोदर तुम्ही हे लिहून घ्या. सेकंड कोसेक थिटा इज इक्वल टू -√2. मग आता कोसेक थिटा इज इक्वल टू -√2 तर इथे काय करायचं, पहिल्यांदा कोसेक थिटाचा रेसिप्रोकल काय लावावं लागेल, कारण कोसेक तर तिकडे नाही आहे, मग तो साईन थिटा. मग याचा रेसिप्रोकल काय होईल, मायनस साईन, तसंच 1/√2. आता हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये आणायचं, इकडे साईन आहे आणि RHSला 0 नाही आहे, आणि साईन स्क्वेअर जर साईन थिटा इज इक्वल टू 0 असतं तर पहिल्या ग्रुपमध्ये गेलं असतं, साईन स्क्वेअर असतं तर ह्या ग्रुपमध्ये गेलं असतं. साईन थिटा आहे म्हणून ह्या ग्रुपमध्ये जाईल, RHSला काहीतरी आहे. ठीक आहे. मग साईन थिटा इज इक्वल टू हे मायनस साईन तसंच ठेवा, आणि कोणत्या साईनची व्हॅल्यू 1/√2 आहे तर π/4 ची आहे. मग इथे साईन π/4. आता इथे दोन वे आहेत. तुम्ही एकतर असं लिहू शकता साईन थिटा इज इक्वल टू साईन मायनस π/4. मग आता हे साईन थिटा आणि हे, तर इथं थिटा आणि अल्फा मॅच होतात. साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फा, साईन साईन दिसतं, थिटाची व्हॅल्यू थिटाच आणि अल्फाची व्हॅल्यू -π/4. पण इकडून जायचं नाही उलटं, रोटेशन असं नाही घ्यायचं उलटं, रोटेशन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननेच घ्यायचं. मग आता इकडे नाही जायचं. मग काय करायचं, इथे साईन थिटा इज इक्वल टू, आता हे मायनस साईन π/4. मग साईन निगेटिव्ह कुठे येतो सिक्वेन्सनुसार, असं जर गेलो आपण तर साईन पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंडमध्ये पण पॉझिटिव्ह आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन कसं आहे, निगेटिव्ह. मग इथे अँगल थर्ड क्वाड्रंटला आपण काय म्हणतो, पाय प्लस थिटा. बरोबर आहे. म्हणजे तिथं अलाइड अँगलने ती व्हॅल्यू बदलत नाही. मग इथे साईन पाय प्लस हा थिटा म्हणजे π/4. तर आता हे साईन थिटा इज इक्वल टू साईन, हे काय होईल 5π/4, 5π/4 ही व्हॅल्यू घेतली. आता साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फाच्या फॉर्ममध्ये दिसतंय. इथे पण साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फाच्या फॉर्ममध्ये दिसतंय, पण आपल्याला ती व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची नव्हती. बरोबर आहे. मग ही इक्वेशन आलं. आता तर आता काय लिहायचं याचं जनरल सोल्युशन. देअरफॉर थिटा इज इक्वल टू हे n पाय प्लस -1/n अल्फा n बिलॉंग्स टू झेड. हे झालं त्याचं जनरल सोल्युशन. समजलं. अल्फाची व्हॅल्यू राहिली इथे 5π/4, 5π/4. समजलं जनरल सोल्युशन सेकंड इक्वेशनचं. हे लिहून घ्या. आता थर्ड एक्झाम्पल बघा. टॅन थिटा इज इक्वल टू -1. आता इथे सुद्धा काय करायचं, टॅन थिटा तसाच राहू द्या. आता टॅन थिटा इज इक्वल टू 0 तर नाही आहे, टॅन स्क्वेअर पण नाही आहे, म्हणजे पहिला आणि तिसरा ग्रुप येणार नाही, दुसऱ्या ग्रुपमध्ये येईल. म्हणजे असं सोल्युशन येईल, असं इक्वेशन दिसायला पाहिजे. मग टॅन थिटा इज इक्वल टू हे मायनस साईन तसंच ठेवायचं. टॅन 1 ची व्हॅल्यू साईन बाय कॉस 1 व्हॅल्यू कुणाची येते, π/4 ची, टॅन π/4. आता परत इथे एक वे काय आहे की तुम्ही असं लिहू शकता टॅन थिटा इज इक्वल टू हे टॅन मायनस थिटाचा फॉर्म्युला काय आहे, टॅन मायनस थिटा इज मायनस टॅन थिटा. मग आता हे दिसतंय की तुम्हाला इथे टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा, अल्फाची व्हॅल्यू π/4. पण ह्या वेळी जायचं नाही.
कारण हे क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेशन नाही काउंट करायचं, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने काउंट करायचं. मग आता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जर काउंट केलं तर टॅन थिटा निगेटिव्ह कुठं आहे? पहिल्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, क्रमाने टॅन थिटा निगेटिव्ह कुठं आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. म्हणजे इथे सेकंड क्वाड्रंटला आपण काय म्हणतो? पाय मायनस थिटा. थर्डला काय म्हणतो? पाय प्लस थिटा. फोर्थला काय म्हणतो? 2 मायनस थिटा. हे लक्षात ठेवायचं. मग आता टॅन थिटा इज इक्वल टू, याला काय लिहायचं इथे? सेकंड क्वाड्रंटला हा टॅन तसाच, टॅन पाय मायनस थिटाची व्हॅल्यू काय घ्यायची ह्या थिटाची? π/4. ॲक्च्युअली हे काय आहे? अलाइड अँगल्स आहेत. म्हणजे टॅन पाय मायनस थिटा इज मायनस टॅन थिटा. अलाइड अँगल्स यूज करतोय आपण इथे. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, टॅन 3π/4. आता दिसतंय तुम्हाला हे इक्वेशन. मग सोल्युशन काय येईल त्याचं? थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा म्हणजे 3π/4 अँड एन बिलॉंग्स टू झेड. समजलं? तर ही यूज करायचं नाही. दिस इज करेक्ट मेथड. ठीक आहे, राईट डाऊन दिस. आता पुन्हा बघा फर्स्ट इक्वेशन, क्वेश्चन नंबर 5 मध्ये साइन 2 थिटा इज इक्वल टू हाफ. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये हे थिटाला मल्टिपल नव्हते. 2, 2/3 आणि 4 असे मल्टिपल नव्हते. बाकी दोन्ही क्वेश्चन मर्ज केले त्याच्यामध्ये. पहिले जे सॉल्व केलेत ना आपण 3 आणि 4, तर ते दोन्ही मर्ज केलेत आणि इथे काय केलंय? फक्त मल्टिपल दिलाय थिटाला. मग आता इथे काय करायचं आपण? तर इकडे तर स्क्वेअर नाही आहे त्याचा आणि RHSला 0 नाही. म्हणजे पहिला स्क्वेअर नाही म्हणजे हा ग्रुप येत नाही आणि RHSला 0 नाही म्हणजे हा ग्रुप येत नाही. मग याचं सोल्युशन सुद्धा मधल्या ग्रुपमध्येच आहे. तर आता इथे सुद्धा काय करायचं? साइन 2 थिटा इज इक्वल टू हाफ व्हॅल्यू कोणत्या थिटाची आहे? तर ती आहे π/6. मग इथे लिहायचं साइन π/6, साइन π/6. नाव आता साइन दिसतंय म्हणजे हे सोल्युशन येईल. बरोबर आहे. काय सोल्युशन आहे त्याचं? इथं थिटाची व्हॅल्यू 2 थिटा आहे आणि ही आहे अल्फाची व्हॅल्यू. बरोबर आहे. मग आता 2 थिटा इज इक्वल टू सोल्युशन, इथं थिटा आहे तर इथे 2 थिटा आहे. थिटा इज इक्वल टू n पाय प्लस -1/n. अल्फाची व्हॅल्यू आहे π/6, n बिलॉंग्स टू झेड. मात्र इथे थिटा तसंच ठेवायचा. इथे थिटाला मल्टिपल आलाय ना, तो मल्टिपल तिकडे शिफ्ट करून घ्यायचा, बाकी काहीच नाही करायचं. थिटा इज इक्वल टू हा 2 इकडे ट्रान्सपोज केला तर काय होईल ते n π/2 प्लस -1/n. हा 2 इकडे मल्टिप्लाय झाला तर ते π/12, n बिलॉंग्स टू झेड. n बिलॉंग्स टू झेड. तर हे झालं त्याचं जनरल सोल्युशन पहिल्या इक्वेशनचं. राईट डाऊन. आता सेकंड इक्वेशनचं बघा सोल्युशन. टॅन 2 θ/3 इज इक्वल टू √3. तर टॅन 2 θ/3 ऑफकोर्स आता याचं सुद्धा सोल्युशन मधल्याच ग्रुपमध्ये असणार आहे. √3 कोणत्या टॅनची व्हॅल्यू आहे? तर ती आहे π/3. मग आता टॅन थिटा इज इक्वल टू अल्फा दिसतं. ही व्हॅल्यू आहे थिटाची आणि ही व्हॅल्यू आहे अल्फाची. मग आता त्याचं सोल्युशन काय आहे? तिथे थिटा इज इक्वल टू, मग इथे थिटा आहे 2 θ/3 इज इक्वल टू काय आहे? n पाय प्लस अल्फा. अल्फा म्हणजे काय आहे इथे? π/3. n बिलॉंग्स टू झेड. आता हा 2/3 तिकडे ट्रान्सपोज करायचा तर काय होईल? थिटा इज इक्वल टू हे 3n π/2 प्लस इथे काय होईल? हा 3 तर कट होईल आणि इथे राहील π/2, n बिलॉंग्स टू झेड. हे झालं त्याचं जनरल सोल्युशन. करेक्ट आलं. हा 2 इथे याचा रेसिप्रोकल झाला, हा 3 कॅन्सल, 2 इकडे डिव्हाइड आहे, n बिलॉंग्स टू झेड. सेकंडचं सोल्युशन समजलं. राईट डाऊन. आता अर्थातच तिसऱ्या इक्वेशनमध्ये काय करायचं असेल? cot 4 θ इज इक्वल टू -1. कॉटचं तर सोल्युशन नाही इथे, मग याचा रेसिप्रोकल घ्यायचा. तो काय येईल? टॅन 4 θ इज इक्वल टू -1चा रेसिप्रोकल -1च. याच्या अगोदर काय केलं? ही निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर ते तसंच ठेवायचं. निगेटिव्ह साईन तसंच ठेवा आणि
इकडे टॅन आहे, मग कोणत्या टॅनची व्हॅल्यू 1 आहे, तर ती आहे π/4ची, टॅन π/4ची व्हॅल्यू आहे. मग आता हे आपल्याला ह्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे, तर काय करायचं, याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये सांगितलं होतं हे टॅन मायनस π/4 घ्यायचं का, नाही, तर टॅन 4θ इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने घ्यायचं. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने सेकंड क्वाड्रंट येईल. याच्या अगोदर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण तसं. तर टॅन काय येईल, हे पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंटमध्ये, थिटाची व्हॅल्यू आहे π/4. मग आता हे टॅन 4θ इज इक्वल टू टॅन क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल, 3π/4. आता ह्याच्यानुसार सोल्युशन काय होईल त्याचं, थिटा म्हणजे आहे 4θ इज इक्वल टू nπ प्लस अल्फा म्हणजे 3π/4 n बिलॉंग्स टू z. आता हा 4 तिकडे ट्रान्सपोज केला तर थिटा इज इक्वल टू nπ/4 प्लस 3π/16 n बिलॉंग्स टू z. हे झालं त्याचं जनरल सोल्युशन 3 नंबरचं. समजलं हे? तर हे आहेत जनरल सोल्युशन्स पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपवर ह्या जनरल इक्वेशनच्या राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय दिला आहे, फाइंड द जनरल सोल्युशन्स ऑफ द फॉलोइंग. पहिल्या 5 क्वेश्चनमध्ये वेगवेगळं होतं, बरोबर आहे. तर 3, 4, 5 मध्ये जनरल सोल्युशन होते आणि 1 आणि 2 मध्ये प्रिन्सिपल सोल्युशन होते एक्झरसाइजमध्ये. 3, 4 आणि 5 मध्ये काय होतं, आपण ह्या ग्रुपमधले सोल्युशन्स पाहिलेत, बरोबर आहे. आता ह्या ग्रुपमध्ये येतील, कारण इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, इथे काय दिलं आहे, स्क्वेअर्स दिलेत. मग आता पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतला, 4 cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर हे cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हे 4 ट्रान्सपोज करायचं तिकडे 1/4 होईल. आता ही स्क्वेअरमध्ये व्हॅल्यू आहे म्हणजे इकडे ह्या ग्रुपमध्ये सोल्युशन मिळणार आहे. देअरफॉर काय करायचं, cos स्क्वेअर थिटा तसंच ठेवा. आता हा कशाचा स्क्वेअर लिहिता येतो, कारण RHSला पण स्क्वेअर पाहिजे. मग हा कशाचा स्क्वेअर लिहिता येतो, 1/4 1/2चा तो लिहिला. मग cos स्क्वेअर थिटा. मग आता इथे cos स्क्वेअर आहे तर RHSला cos स्क्वेअर अल्फा पाहिजे, स्टँडर्ड इक्वेशन. मग हा स्क्वेअर तसाच राहू द्या. मग ही हाफ कुणाची व्हॅल्यू आहे, कोणत्या कॉसची आहे, कारण इकडे कॉस आहे म्हणून इथे कॉस. कोणत्या कॉसची व्हॅल्यू हाफ आहे, तर ती π/3ची आहे. मग इथं cos π/3 म्हणजेच हे काय आहे, cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos स्क्वेअर π/3. तर ह्या इक्वेशन बरोबर त्याचं कंपॅरिझन होतं. मग थिटा इज इक्वल टू त्याचं सोल्युशन काय आहे, थिटा इज इक्वल टू इथं थिटाची व्हॅल्यू थिटा आणि अल्फाची व्हॅल्यू π/3. मग थिटा इज इक्वल टू nπ प्लस π/3 n बिलॉंग्स टू z. दिस इज द जनरल सोल्युशन. अलग लक्षात, दिस इज द जनरल सोल्युशन. दरवेळेस लिहायचं, दिस इज द जनरल सोल्युशन ऑफ गिव्हन ट्रिगोनमेट्रिक इक्वेशन. आता बघा इथे मी सेकंड नंबरचं सॉल्व करतोय. सेकंड नंबर 4 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हा 4 तिकडे ट्रान्सपोज केला 1/4. मग sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू इथे पण तुम्ही बघायचं हा 1/4 कशाचा स्क्वेअर आहे, 1/2चा आहे, कारण आपल्याला सोल्युशन इथे यायला पाहिजे. मग sin स्क्वेअर थिटा इज इक्वल 1/2 कोणत्या साईनची व्हॅल्यू आहे, π/6. इथे लिहायचं sin π/6 त्याचा स्क्वेअर. सो sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हे sin स्क्वेअर π/6. समजलं? मग आता ह्या इक्वेशनचं सोल्युशन काय आहे, थिटा इज